वारंवार जर पाहिलं तर वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत। त्यांच्या माध्यमातून ट्विट असं करण्यात आलं की मराठी माणसाला तुम्ही हिंदी वक्तव्य भाषिकांना तुम्ही मारू शकता, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या उर्दू भाषिकांना पण मारून दाखवा। आपल्या गली में तो कुत्ता भी शेर होता है असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो असं त्यांनी भाजप हा जो पक्ष आहे हा पक्ष प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपली विचारसरणी बदलतो। म्हणजे भाजपचं तर आपल्याला लक्षात असेल की मध्य भारतामध्ये गाय आई, नॉर्थ ईस्टमध्ये गाय खाण्याची वस्तू, केरळमध्ये पाहिलं तर तिथं गाय खाण्याची वस्तू। त्यांचे केंद्रीय मंत्री रिजिजू ते म्हणतात की गाय तो मैं खाऊंगाही, आणि महाराष्ट्रात आणि मध्य भारतात आल्यानंतर गाय त्यांची आई होते। असे हे गळ्याच्या भोवताल जिभा असलेला हा भाजप पक्ष, त्यांनी ज्या पद्धतीनं आज भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषिकाबद्दलचं जे वक्तव्य केलं ते मराठी महाराष्ट्राचा अपमान करणारं हे वक्तव्य होतं। आणि आता भाजपचेच नेते विधानसभेत आम्ही हे सहन करणार नाही असा जो फालतूचा आवाज आणण्याचा प्रयत्न करताय। पण याचा अर्थ असा झाला की भाजपला ना मराठी माणसं पाहिजेत ना हिंदी माणसं पाहिजेत, वेळेप्रमाणे त्यांना राजकारणाच्या खुर्च्या पाहिजेत आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं हा भाजपचाच हा स्टंट आहे, हा मनसुबा आहे, हे याच्यातून स्पष्ट झालेला आहे। त्यामुळे भाजपला आता काय बोलावं काय नाही करावं अशी जी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी घेऊन यांच्या दम असेल तर त्या निशिकांत दुबेवर त्याच्या श्रेष्ठीला सांगून त्याच्यावर कारवाई करायची मागणी यांनी केली पाहिजे आणि त्याला पक्षातून काढलं गेलं पाहिजे। या पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ही भूमिका आता आम्ही जोरात मांडू। भाजपचा जे असली चेहरा आहे, मी तुम्हाला सांगितलं गाय जे आहे ते इकडे आलं, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, महाराष्ट्र इकडे आलं की गाय त्यांची आई, गोव्यात गेलं की त्यांचीच एक माजी मंत्री त्याच्या हॉटेलमध्ये गाय भेटते, केरळमध्ये गेलं तर इथंच झालं आहे, नॉर्थ ईस्टमध्ये गेले की त्यांचे केंद्रातले मंत्री सांगतात की गाय खाण्याची वस्तू आहे। ही जी यांची भाजपची जी भाषा आहे त्याच्यातलं आता भाषेचा पण हा वाद आता निर्माण झालेला आहे। आम्ही त्या दिवशी सांगितलं की या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं हिंदी भाषिकांना मारलं जाते आहे, कायदा हातात घेतलं जाते आहे, त्याचा आम्ही निषेधच केलेला आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की या पद्धतीची मस्ती आम्ही चालू देणार नाही, हे बोलून चालणार नाही। तुमचा धाक आता संपलेला आहे आणि धाक संपल्यामुळे या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये, कारण की मी परवा पण बोललो की मुंबई हे फक्त हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक पुरतं नाही, ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे, जगातली लोक इथं राहतात। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जगामध्ये मुंबईचं एक वेगळं गुणगान आहे। याच्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होते आहे, महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होते आहे, ते उघड्या डोळ्यानं सरकार बघते आहे। आणि या ठिकाणी ज्या मारामारी भाषिक आणि धर्मवादावर चाललेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा अपमानही होत आहे आणि महाराष्ट्राचं नुकसानही होते आहे। त्यामुळे उघड्या डोळ्यानं हे सरकार जेव्हा बघतो आहे आणि आम्ही सहन करणार नाही एवढं म्हटलं तर चालत नाही, त्याला दम लागतं। पण हे दम या सरकारमध्ये नाही, हे गुंडाइझम जे महाराष्ट्रात चाललेलं आहे हे थांबवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं हे कृत्य वाढत चाललेलं आहे। राज ठाकरेंची जी भूमिका आहे त्याच्याशी काँग्रेस सहमत आहे का? कारण महाविकास आघाडीमध्ये दोन भाऊ जर एकत्र आले तर काँग्रेस सोबत राहणार आहे। बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की दोघं भाऊ एकत्रित येत असतील तर आमच्या शुभेच्छा। आम्ही
कोणाचं घर फोडणे आमचं काम नाही. हे काम आहे अमित शहा आणि मोदींचं. दुसऱ्याची घरं फोडायची आणि आपली सत्ता भोगायची, ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही. ते दोघं भाऊ एकत्रित राहत असतील तर त्याला आम्हाला कोणाला विरोध करण्याचं कारण नाही. निवडणुकीच्या काळामध्ये जे काही निर्णय आमचे हायकमांड घेतील त्याप्रमाणे आम्ही चालू. सत्तापक्ष नेते हे म्हणतात की बा आता बीएमसीची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने मराठी भाषेच्या नावाचे दोघंही भाऊ एकत्र आले, पण राज ठाकरे त्यांच्यात टिकतील का, हा एक मोठा तो प्रश्न. त्यांचा प्रश्न, त्या दोन कुटुंबाचा प्रश्न. एकच कुटुंब आहे, दोन कुटुंब नाही, एकच कुटुंब आहे. त्या एका कुटुंबाने राहावं कसं, काय नाही राहावं, तो त्यांचा प्रश्न आहे. यांच्या पोटात कशाला ते. त्यामुळे भाजपनी काय बोलावं त्यांच्या एकत्रित आल्यानंतर, पण आम्हाला त्याच्यामध्ये कुठलीही चूक वाटत नाही. विरोधी पक्ष नेते जे घटना घडली ज्या ठिकाणी मराठी लोकांनी मारवाड्यांना मारलं, जी घटना झाली त्याच्यामध्ये मराठी लोकांची तुलना आहे की दहशतवादी केले की अशा बघा, भाजपला सत्तेचा एवढा माज आलेला आहे की आशिष शेलार असो की त्यांचा दिल्लीतला नेता असो की गल्लीतला नेता असो, त्यांना सत्तेचाच माज असा आलेला आहे की त्याला पहलगाम तो कोणी घडवलेला आहे. आता हे लोक आता बोलायला लागले देशातले, या आतंकवाद्यांनी घडवलं की देशातल्या सत्ताधीशांनी घडवलं, असा प्रकार आता सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा होऊ शकत नाही. पण या पद्धतीचं मंत्रिपदावर बसलेला माणूस, इथं तुमची सत्ता आहे, तुमचा सगळा कारभार आहे, मुख्यमंत्री तुम्हीच, गृहमंत्री तुम्हीच आणि मुंबईचे पालकमंत्री तुम्हीच, हे सगळं असताना या ठिकाणी या पद्धतीचं कृत्य होणं म्हणजे तुमचं नपुसकासारखं काम आहे. आणि नपुसक तुम्ही सत्ता चालवायला अपयशी ठरलात आणि म्हणून दुसऱ्यावर या पद्धतीचं आरोप करण्याचं काम आणि डायव्हर्ट करण्याचं काम जे तुम्ही करत असाल, हे कदापि चालणार नाही. महाराष्ट्राची बदनामी जे तुमच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे, ती बदनामी आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचे विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न समजा राज्यातले मंत्री आशिष शेलार करत असतील, जेव्हा सरकार करत असेल, तर याला कुठलीही मान्यता कधी मिळू शकत नाही. मराठी भाषा त्यांना मी मगाशी सांगितलं की भाजप असा पक्ष आहे की त्याला ना मराठीचं प्रेम आहे, ना त्यांना हिंदीचं प्रेम आहे, ना गुजरात्यांचं, ना मारवाड्यांचं आहे, ना हिंदूचं आहे, ना मुसलमानाचं प्रेम आहे. त्यांना सत्तेचं प्रेम आहे. इंग्रज जसं डिवाइड अँड रूल होतं तसं बीजेपीचं काम आहे. आणि त्या आधारावर वेळेप्रमाणे आपली एखादी भूमिका मांडायची, लोकांना डिवाइड करायचं आणि सत्तेची खुर्ची आपल्या बाजूला कशी येईल त्याच्यावर काम करणारा हा भाजप पक्ष आहे. त्याच्यामुळे याच्यावर अनेक चर्चा घडवता येईल. पण ज्या घटना आता महाराष्ट्रात चाललेल्या आहे, मुंबईत चाललेल्या आहे, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये चाललेल्या आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेला हे सरकारने थांबवलं पाहिजे. आणि म्हणून मी नपुसक शब्द त्या ठिकाणी वापरला. हे या घटना थांबवू शकत नाही, हे अकार्यक्षम आहे, एवढंच आमचं म्हणायचं. काय विरोधी पक्ष नेते पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. आपल्याला वाटतं का या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेता लाभेल सभागृहात? बघा, विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की माझ्याकडे नाव आलं तर मी तातडीने निर्णय घेईल, असं सुरुवातीच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष म्हणत होते. आता नाव पाठवलेलं आहे भास्कर जाधवचं. आता का विधानसभा अध्यक्ष करत नाही? ते म्हणतात की मी माझ्या दालनात विचार चाललेला आहे, विचार चाललेला. आता कोणता विचार करतात, किती वेळ लावतात विचाराला, की हे टर्म संपतपर्यंत करत नाही. आता विधानसभेचे अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे, तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. उद्या ठाकरेंचे आमदार पाहिलं तर राहुल नार्वेकर यांच्या भेटीला जाणार आहेत. काँग्रेसही सोबत असणार आहे का? कारण की विरोधी पक्ष नेता म्हटलं की सभागृहामध्ये एक मोठं पद आहे. आमचा सपोर्ट आहे, आम्ही अनेकदा जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे आमची भूमिका आहे की तिथं मी मगाशी सांगितलं की भास्कर जाधवचं नाव सुचवलं गेलेलं आहे, एकमताने सुचवलं केलेलं आहे विरोधी पक्षाच्या वतीनं. त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे विधानसभा अध्यक्षांकडे. त्यामुळे उद्या जायचं का रोजच जाऊ, पण त्यांनी केलं पाहिजे. नाना, हिंदी में निशिकांत दुबे का ऐसा कहना है कि अपने गली में कुत्ता भी शेर होता है. ये उन्होंने तब कहा है जब एमएनएस के कार्यकर्ता
लगातार हिंदी भाषियों को टारगेट कर रहे हैं। साथ ही निशिकांत दुबे ये भी कहते हैं कि वो मराठी इंसान को पटक पटक कर मारेंगे। निशिकांत दुबे जी, आपकी सरकार महाराष्ट्र में है, आपके ही पार्टी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में है, लेकिन आपकी भाषा जो होती है, आपकी जो कर्तृत्व आपका जो होता है वो हर राज्यों में अलग अलग होता है। जैसे गैया उनकी मध्य भारत में माँ होती है, नॉर्थ ईस्ट में तुम्हारे मंत्री रिजिजू जी बोलते हैं कि हम गैया खाएंगे, उन्हें स्टेटमेंट किया, ऑफिशियल स्टेटमेंट किया है। तुम्हारी एक मंत्री, उनका गोवा में होटल था, उनकी बेटी वहां पर खुद वो गैया का मांस बेचती थी। केरल में खाने की चीज है गैया। तो ये जो भाषा है आपकी, वो अलग अलग राज्यों में अलग अलग तरीके से आप लोग करते हैं, क्योंकि आपका एक ही उद्देश्य है कि हमें कोई भी इसमें उस राज्य में सत्ता कैसी ले। विचारधारा आपकी कोई नहीं है, विचारधारा सिर्फ सत्ता की विचारधारा है। वैसे ही आज महाराष्ट्र में आपकी सरकार है और जो गुंडाइज्म चल रहा है वो आपके सरकार के सामने हो रहा है। तो क्या महाराष्ट्र की सरकार नपुंसक है, अकार्यक्षम है? तुम सरकार के ऊपर बोलो ना, लेकिन मराठी भाषा के लोगों को इस तरह का वक्तव्य करने का अधिकार उनको कोई नहीं है। ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और शिवाजी महाराज ने भाषा का भेद कभी नहीं किया, धर्म का भेद कभी नहीं किया, और इसलिए दुनिया भर में जितने भी राजा हैं उनको सिर्फ महाराज ही बोले जाते हैं। सिर्फ एक ही राजा रहे, वो छत्रपति शिवाजी महाराज रहे, क्योंकि सबके सर पे शिवाजी महाराज का छत्र था, सबको लेके चलने की भूमिका थी। और इसलिए महाराष्ट्र को अगर गाली देते, महाराष्ट्र की जनता को गाली देते हैं, तो आपको बीजेपी को कोई भी आपको सही चेहरा बीजेपी का इस बहाने सामने आया है। राज्य के मुख्यमंत्री ने उनके केंद्र के शीर्ष नेता को बोल के अगर दम होगा, इस अपमान का अगर बदला लेना है तो मुख्यमंत्री में दम होगा, तो अपने शीर्ष नेता को बोले और उनकी भाजपा की सदस्यता रद्द करवाए और उनको पार्टी से मुक्त करवाए। ये मांग हम लोग करते हैं। ना एमएनएस नेता के एक बेटे का वीडियो वायरल हो रहा है जहां पर वो मराठी अभिनेत्री से ही बसरुखी करते हुए नजर आ रहा है, वो अर्थ नहीं अवस्था में भी है। देखो, मैं किसी के व्यक्तिगत चीजों में बात नहीं करना चाहता, लेकिन महाराष्ट्र में कानून व्यवस्था जिस तरह से बिगड़ी है, उस बिगड़ी हुई परिस्थिति की जवाबदारी महाराष्ट्र के फडणवीस सरकार की है। और इसलिए महाराष्ट्र में इस तरह का भाषावाद, धर्मवाद के आधार पर महाराष्ट्र तोड़ने का काम फडणवीस की सरकार, महायुति की सरकार कर रही है। इसका जवाब सरकार को देना पड़ेगा। नाना कहते हैं सवाल, लीडर ऑफ अपोजिशन इस सत्र में भी हमें देखने को मिलेगा या नहीं, किस बात पे? देखो, विधानसभा के अध्यक्ष ने कहा कि आपका विरोधी पक्ष नेता का नाम भेज दो, तो हम तुरंत हम करके देंगे। हमने पूरा 1 साल हो गया, हमने नाम दिया भास्कर जाधव का हमारे अपोजिशन लीडर करके, लेकिन उसको मान्यता विधानसभा अध्यक्ष ने नहीं दिया। अब अध्यक्ष का निर्णय होना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र की लोकतांत्रिक परंपरा, इसका अलग सिद्धांत पूरे देश में है। लेकिन आज महायुति की सरकार में अपोजिशन लीडर न होने देना, ये सरकार की कमजोरी है, और इसीलिए आज विरोधी पक्ष नेता बनने नहीं देने का काम महायुति सरकार का चल रहा है। थँक यू। मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का